हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर आज आपण एक नवीन आगळा वेगळा पदार्थ ट्राय करणार आहेत। तर तुम्ही अजूनही तांदळाची इडली खाताय तर ही इडली नक्की ट्राय करून बघा। तर बघा, ही एक ज्वारीची इडली आपण तयार करतोय। तुम्ही तांदळाची तर भरपूर खाल्लेली आहे, पण ही ज्वारीची इडली इतकी टेस्टी आणि पौष्टिक तर हेल्दी आणि फायबरने तर भरपूर भरलेली आहे। तर ही इडली खायला सुद्धा आपल्या तांदळाच्या इडलीसारखीच लागते आणि एकदम टेस्टसुद्धा सारखीच असते। कोणी म्हणणार सुद्धा नाही की आपण ही ज्वारीची इडली केलेली आहे। तर चला बघूया। तर त्याच्यासाठी आपण साहित्य आणि प्रमाण वगैरे सगळं बघूया। तर बघा, 1 वाटी मी ज्वारी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पाऊण वाटी आपले तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान 5 ते 7 जवळजवळ 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत। छान असं मस्त भिजू द्यायचं आहे, कारण की आपल्याला ज्वारीचे दाणे लवकर भिजत नाही, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ते म्हणजे 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचे। तर बघा, या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी टाकून आपण तर 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवून दिलेले। तर मी हे दिवसा भिजत ठेवलेले होते, पूर्ण दिवसभर ते भिजले आणि मी रात्री ते दळून घेतलेले होते। तर बघा, जी ज्वारीची इडली आहे ती खाण्याला भरपूर म्हणजे पौष्टिक तर इतकीच आहे, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। रोजच्या आहारात काहीतरी नवीन ट्विस्ट, काहीतरी नवीन बदल म्हणून आपण ही इडली ट्राय करूया। पण बघा, तुम्ही जर ही इडली नक्की केली तर तुम्ही तांदळाची इडली विसरून ही इडली नक्की तयार करणार। तर तिचे काही फायदेसुद्धा आहेत। तर ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे आपलं पचनसुद्धा सुधारते आणि ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्याच्यामुळे मधुमेहांसाठी तर खूपच उपयोगी आहे। कारण आपण मधुमेह ज्यांना असतो किंवा शुगर ज्यांना असते त्यांना आपण जास्त तांदूळ नाही देत, त्याच्यासाठी तर ही इडली त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। आणि फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे त्यांना भूकसुद्धा कमी लागते। तर बघा, हे 7 ते 8 तास चांगलं भिजत घातले होते, ते छान भिजले आणि त्याच्यानंतर मी दळून घेतले, छान मिक्सरमधनं बारीक करून घेतलं। तर या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बॅटर। तर आता हे आपल्याला परत पुन्हा 7 ते 8 तासासाठी आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे। याच्यात दळताना तुम्ही पोहेसुद्धा ॲड करू शकता, पण मी पोहे वगैरे काहीच घातले नाही, तरीसुद्धा खूप टेस्टी आणि सॉफ्ट इडली झालेली होती। तर बघा, हा दुसरा दिवस आहे आपला। तर बघा, किती छान पीठ फुललेलं आहे, एकदम स्पॉन्जी झालेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला हे पीठ पाहिजे तयार। तर बघा, किती छान आणि एकदम लुसलुशीत असं वाटतं, ते एकदम स्पंजी झालेलं आहे, छान फुगलेलं आहे। तर त्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। तर या पद्धतीने मीठ वगैरे टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, पीठ किती छान फ्लफी दिसतं आहे एकदम, आणि ते डबल होऊन गेलेलं आहे। तर आपल्याला ऐकायला असं वेगळं वाटतं की ज्वारीची इडली कशी काय करू शकतो किंवा कशी काय खाऊ शकतो, पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही इडली। तर तुम्ही नक्की ही परत पुन्हा बनवणार आणि मुलांसाठी तर खूपच पौष्टिक अशी आहे। तर तांदळाची इडली तरी थोडीशी एखाद्या वेळेस अशी घट्ट असते, पण ही इतकी स्पॉन्जी आणि जाळीदार इडली तयार होते। तर ज्वारीचे फायदेच एवढे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला करायला काहीही हरकत नाही। तर हृदयासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे। ज्वारी आपल्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते, त्याच्यामुळे आपलं हृदयाचं सुद्धा आरोग्य सुधारते। तर बघा, इडलीच्या साच्यांना मी तेल लावून घेतलेलं होतं आणि छान त्याच्यामध्ये, तर बघा, पहिल्या बॅचमध्ये मी हे 3 साचे टाकलेले होते। तर मी तुम्हाला सांगते की 1 वाटी ज्वारीची किती इडली तयार होते। तर माझ्याकडे हे एवढे 3 साचे आहेत। त्याच्यानंतर मी हे 3 साच्यांमध्ये पाणी आधीच उकळून ठेवून दिलेलं होतं आणि 3 साचे मी तयार करून लावून घेतलेले होते। आणि हे बघा, हे छिद्रे आहेत ना, ते थोडेसे आपल्याला विरुद्ध दिशेने असे थोडेसे ठेवायचे। जर इडली खाली असेल तर इडलीच्या अपोजिट साईडला आपल्याला हे ठेवायचे आहेत, म्हणजे जिथं खालची बाजूची इडली आहे तिथं आपल्याला छिद्रे ठेवायचे आहेत, म्हणजे जे पाणी असतं तो वरचं ओलावा, तर तो ओलावा खालच्या इडलीला लागत नाही। तर बघा, इडली आपल्याला वाफेवर ठेवायची आहे, तर ते आपल्याला जवळजवळ 7-1 मिनटं आपल्याला ही इडली चांगली छान मस्त वाफून घ्यायची। तर बघा, 7 ते 8 मिनटं झालेली होती, इडली छान अशी वाफून गेलेली होती। तर बघा, किती छान मस्त निघालेली आहे ती इडली।
आणि एकदम अशी मस्त फुगलेली सुद्धा आहे आणि सॉफ्ट तर खूपच आहे, एकदम सॉफ्ट आहे. तर एकदम आपल्या तांदळाच्या इडलीपेक्षाही भारी म्हटलं तरीसुद्धा चालेल, कारण की तांदळाचं प्रमाण तरी जास्त असतं. तर आपल्याला ज्वारीचं प्रमाणसुद्धा खूप जास्त घ्यायचं नाही आहे. ज्वारी 1 वाटी आणि आपल्याला अर्धीच वाटी उडदाची डाळ. तर एवढ्या एका वाटीतसुद्धा, तर माझी मोठी वाटी होती, तर एवढ्या एका वाटीतसुद्धा भरपूर इडल्या तयार होतात. तर बघा या पद्धतीने मस्त छान पूर्ण इडल्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम सॉफ्टली निघून जातात ते. तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग काढायच्या. तर या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. आणि जाळी तर बघा किती छान आलेली आहे, एकदम असे जाळीदार दिसत आहे. तर मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर बघा आतपर्यंत मस्त छान वाफवलेली आहे ती आणि एकदम स्पॉन्जी झालेली आहे. जाळी बघा तुम्ही, जवळून तुम्हाला परत दाखवते वाटल्यास. तर जाळी खूपच छान आलेली आहे. आणि त्याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणी तयार केलेली होती. तर चटणी या इडलीसोबत पातळच थोडीशी पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट नाही. तर बघा या पद्धतीने. तर ही इडली थोडीशी आपल्या तांदळाच्या इडलीपेक्षा दिसायला थोडीशी क्रीमी दिसते, तांदळाची पांढरी दिसते, पण टेस्ट मात्र एकसारखी. तुम्ही कोणी पाहुणे आले आणि ही इडली जरी केली तरी कोणाला कळणारसुद्धा नाही की ही ज्वारीपासून तयार केलेली आहे. तर बघा आपण इडली तर केलीच, तर त्याच पद्धतीने आपण डोसासुद्धा करू शकतो. तर मी थोडंसं पीठ होतं तर त्याचे डोसेसुद्धा केले. तर माझ्या तेवढ्या प्रमाणामध्ये पहिली बॅच लावली होती मी, 3 प्लेटा लावल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी बॅच लावून घेतली होती, त्याच्यात पण 3 प्लेटा मी लावल्या. म्हणजे असं माझ्या 24 इडल्या झाल्या आणि त्याच्यानंतर हा एक डोसा झाला. तर भरपूर प्रमाणात अशा इडल्या आणि डोसा झाला तेवढ्या प्रमाणामध्ये. तर बघा डोसासुद्धा छान तयार होतो. या पद्धतीने डोसा करून घेतलेला आहे आणि डोसासुद्धा कुरकुरीत झालेला होता. तर बघा एक ऑप्शन म्हणून आणि एक नवीन काहीतरी आगळीवेगळी इडली मी ट्राय केलेली आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवलेली आहे. पौष्टिक अशी, मुलांना भरपूर आवडणारी. तर खूपच छान पद्धतीने डोसासुद्धा झालेला आहे, इडलीसुद्धा झालेली आहे. तर ज्वारीची इडली ही पारंपरिक तांदूळाच्या इडलीपेक्षा अधिक पौष्टिक आणि हेल्दी पर्याय तुम्ही निवडू शकता. चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय, टाटा.